सत श्री अकाल, राम राम पावलं. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सुट्टीच्या दिवशी कधीतरी लोणावळा खंडाळ्याला जाताना पहाटे रेल्वे प्लॅटफॉर्मवर घड्याळाखाली आपण वाट पाहत उभे असतो मित्रांची, आणि तोपर्यंत बघत असतो ही रेल्वे गाड्यांची चालती बोलती धावती बोलती लोक, आगगाड्या, वाफेची इंजिन, अमुक तमुक डाऊन इथपासून ते अगदी स्टेशन मास्तर, गार्ड, त्यांचे पोशाख, चालणं बोलणं, अगम्य इशारे, भाषा, हे सगळं जगच नवलाईचं असतं. आज पाहूया या जगात जरा डोकावून. हो, डोकावून म्हणजे अक्षरशः डोकावून. कारण हे जग तुमच्यासाठी लहान समोर आले एका 87 या प्रमाणात, या समोरच्या फिरत्या रंगमंचावर. हो, पण फार डोकावू नका बरं का, जरा सांभाळू. कारण भाऊसाहेब जोशींच्या जन्मभराच्या व्यासंगातून, छंदातून, कष्टातून उभं राहिलेलं हे जग खूप नाजूक आहे. बाजूला व्हा. एक गाडी येते आपलं स्वागत करायला. बाहेरच्या रुळांवरून खऱ्या गाडीच्या एकाच 32 प्रमाणात बनवलेली जोशी स्वागत रेल्वे दूर सोडत वेगाने येत आहे. कृपया धावत्या गाडीसमोर कोणीही येऊ नये, त्यात गाडीच्या जीवाला धोका समजतो. या गाडीचा ड्रायव्हर बाहेर हात काढून आपलं स्वागत करत आहे. छोटासा प्रॉब्लेम आहे. हे रस्ते, डोंगर, इमारती, रेल्वेज एवढ्या लहान आहेत की आपण त्यात बसूच शकणार नाही किंवा हिंडू शकणार नाही. तेव्हा आपणच लहान होऊया. कसं? आयडिया. तुम्हाला तो अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षस आठवतो? तर आपण त्यालाच बोलूया. लांबच लांब 2 रूळ, धाड धाड धावतय धूळ, खातो कोळसा, पितो पाणी, दूर देशीची गातो गाडी. काळा काळा धुरांचा ढग, त्यातून आला एक थर. ठगा ठगा सांगशील काय, दूर देशी देशील काय. कुक कुक धाड धाड, रूळ बदली खाड खाड. आगगाडीतून नाम दे, राक्षसा राक्षसा लवकर ये. राक्षसा राक्षसा लवकर ये. हुकुम मेरे आका. या सुंदर शहरात तुम्हाला लहान होऊन शिरायचंय. नो प्रॉब्लेम. फक्त 1 सेकंद डोळे मिटा. म्हणजे मी जादूचं पाणी अंगावर शिंपडतो. तुम्ही लहान होताय. 1 2 सारे माडे 3. अरे वा, हे जग तर किती सुंदर दिसतंय. छोट्या इमारती, छोट्या रेल्वे. पण राक्षसा, हे काय झालं माझ्या आवाजाला? काही नाही सरकार. तुम्ही 50 वर्षांचे होता, ते 10 वर्षांचे झाला. चला, आपण आकाशातून त्या पिवळ्या बलून मधून या शहरात उतरूया. चला. शाबास. उतरा. आपल्याला न्यायला ही रेल बस आली आहे. रेल्वे म्हणजे फक्त रुळांवरून धावणारी गाडी, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण तारांच्या, रुळांच्या सहाय्याने चालणाऱ्या अनेक प्रकारच्या रेल्वेज आपण इथे बघणार आहोत. तर ही आहे रेल बस. रेल बस म्हणजे रुळांवरून चालणारी एका डब्याची कमी प्रवाशांसाठीची बस. युरोपमध्ये आणि अगदी आपल्या राजस्थान मध्ये सुद्धा अशा गाड्या आहेत. तर हे आलं रेल्वे स्टेशन. आणि स्टेशनच्या शेजारी हा जो भला मोठा रस्ता दिसतोय ना, तो आहे या शहरातला सुपर हायवे. विश्वास ठेवा, रोज ह्या रस्त्यावरून अक्षरशः हजारो गाड्या धावत असतात. पण इथे तर सगळं
शांतच दिसतंय. आत्ता होईल रहदारी चालू. छू! ओके. या सर्व गाड्या धावत आहेत ताशी 50 किलोमीटरच्या प्रमाणात. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी की इथे रहदारीची शिस्त सर्व गाड्यांच्या जवळच पाळतात. स्टेशन जवळच एक हॉटेल दिसत आहे. तिथे अनेक माणसं रुचकर पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. वेट्रेसेस त्यांना अगदीनं सर्व करतात. हॉटेल बाहेरच्या फुटपाथवरून त्या 2 बायका कुत्र्यांना घेऊन फिरायला निघाल्या. दोन्ही बायकांच्या हातात नीट बघा वेगवेगळ्या जातीची कुत्री आहे. एका बाईच्या हातात आहे डॅशहून छोटूसा आणि दुसऱ्या बाईच्या हातात आहे ग्रेट डेन मोठा कुत्रा. तिथून थोडं पुढे गेलं की एक सायकल शर्यत चाललेली दिसते. त्या शर्यतीचं व्हिडिओ शूटिंग करतोय एक मोटरसायकल स्वार. अरे पण आपल्याला तर स्टेशनवरती गाडी पकडायची आहे ना. अरे चल लवकर चल गाडी सुटेलच आता. ओहो सुटली. तुला जरा भांडण करायला काय होतं रे? असो. तर ही होती विजेवरची गाडी. आपल्या डोक्यावरच्या शिंगांसारख्या दिसणाऱ्या पेंटोग्राफ मधून ही तारातली वीज खेचून घेते. नीट लक्षपूर्वक पहा त्या पेंटोग्राफची नाजूक हालचाल. अलीकडे बऱ्याच गाड्या विजेवर धावतात. पण पूर्वी वाफेची इंजिन असायची. त्यासाठी लागणारा कोळसा बारीक करायची यंत्र, तो उचलण्यासाठी क्रेन्स, सारं काही दिसतंय बघ. या क्रेनची उंची 120 फूट म्हणजे जवळजवळ 10 मजली इमारती एवढी आहे. आणि ही क्रेन एका वेळी 6 टन म्हणजे एका ट्रकचं वजन उचलते. अरे बापरे. वाफेच्या इंजिनाचं प्रमुख इंधन दगडी कोळसा. म्हणून पूर्वीच्या काळी इंजिनाबरोबरच दगडी कोळसा भरलेली एक वॅगन जोडलेली असायची. कोल डम्पिंग मेकॅनिझमनी हा दगडी कोळसा बारीक करून त्या वॅगन मध्ये भरला जातो. तो धूर येतो ना तिकडून, हा तेच, ते आहे कोळशापासून वीज तयार करायचं केंद्र. या वाफेच्या इंजिनाच्या खूप गमती जमती असायच्या. विजेच्या इंजिनासारखी ही पटकन दिशा बदलू शकत नाही. म्हणून त्यांना फिरवून पाहिजे त्या दिशेच्या रुळावर ठेवावं लागेल. त्याला म्हणतात टर्न टेबल. ते बघ तसं. पण आता मात्र या कोळशावर धावणाऱ्या गाड्या आपल्याला पुण्यात जोशांच्या रेल्वे म्युझियम मध्येच फक्त बघायला मिळतात. अरे ती बघ एक गाडी तिकडून निघाली सुद्धा. गाडीला सिग्नलही मिळालाय. आता ही मालगाडी पुलावरून बोगद्यातून सिग्नल बरहुकून रूळ सांभाळत कशी झोकात शिट्टी वाजवत चालले बघ.